आता पुढे काय काढाल काय आई शपथ चमचा असेल ना आईस्क्रीमचे कप धू चहा धू पिऊला आम्ही चहा कप मध्ये असणार राहिला असेल का गेला असेल जागेवरच कमी जास्त कर आपल्या आरोग्य मंगल याला हगायला आली काही चेक करू हमारी गाड़ी चेक करो यार गाड़ी चेक करो भाई अरे धोयाला पाहिजे तेरी गाड़ी नहीं गाइस अभी हम यहाँ पे पावर बैंक अपने मोबाइल चार्जिंग का कनेक्टर बिठाने वाले। अच्छा ठीक है तो चलिए निकलते हैं हाँ नाइट आउट कैंपिंग के लिए चल गाइस तो अभी हम निकले हैं टावर लाइन तो ये चेक कर सकते हैं हमारा टावर लाइन जिसे तुळजा भवानी मंदिर। ठीक है चलिए निकलते हैं गाइस नाइट नाउट क्या बोला तूने? तू जर व्हाइट कलरची गाडी घेतला असता आतापर्यंत आपण लोणावळ्यात पोहोचलो असतो। अच्छा हमको सिखा दिया है अगं होय बाई बस कर मी माझ्या मित्राला हे सांगत होतो पण ते काय ऐकायलाच तयार नाही ना। एखाद्या लग्नाचं भाषिक मानल्यावर उठलं की मला टेंट टाकायचे मला कॅम्पिंग करायचे मला भजी करायचे मला हेच करायचे असं डोक्याचं दही करून टाकले का नाही तुला काय सांगू ग। म्हणून हे तुला सांगतो आंघोळ केलं नाही ना ब्रश केलं नाही ना उठला सकाळी न निघाला लोणावळ्यामध्ये पार्साच्या आईला आणि हवं कारण असला जर प्रवास म्हणलं की त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी तरी येणारच बघ। एक तर हे असलं ट्रॅफिक आणि दुसरं कान बे थांबे थोडं मुतायला आले मला जोरात आले लगविले सो अभी हम यहाँ पे ब्यूटीफुल शॉट्स ठीक है मित्रांनो हे बघा पाठीमाग आपला तिकोना किल्ला आहे घातलं काच फोडलं वाटले। विषय कसा आहे माहितीये का गाडी जरी आपली नसली का नाही त्या गाडीवर बसून फोटो कशा काढायचे आणि पोजा कशा द्यायचा हे आपल्याला सांगायची गरज नाही। पण आपला यो गडी 4 फोटो काय काढले नाही लागला हपकायला आणि म्हणतो मला तलप लागली। तलप म्हणजे कसली चहा करायचा प्लॅन ठरलाय आपला। ठीक आहे इथे वर्कर्स काम पण करते त्या तिघांना आता चहा इथं काही अवेलेबल नसेल तर आपण दूध पॉकेट आणलंय गॅस पण आपल्याकडे तर ऑलरेडी आहे मस्तपैकी चहा म्हणून त्यांना पण पाजूया आपण। चहा तर काही मी जास्त पित नाही अच्छा पण आता वैभव बनवतोय तर सगळ्यासोबत पिऊन घेऊया हमको सिखा दिया है मित्रांनो आता आपण बनवतोय चहा गॅसची बाटली लावा खुपसामध्ये उतरे साला देख के ठीक है अबे साले बघा मित्रांनो चहा पत्ती घेतलेली आहे साखर आणली आहे छोटा स्टोव आहे आपला आणि हे गॅस सिलेंडर त्याचं आणि हे दूध टाकले टोपल्यामध्ये कप थांबा तुम्हाला कप दाखवतो। हवे असले तसले ब्रँड नाही वापरत आम्ही डायरेक्ट अमूलचे कप वापरत अमूल नाही कोणताही क्वालिटी वॉल्सचे कप वापरतो डायरेक्ट आम्ही ब्रँड लोक डायरेक्ट हा क्वालिटी वॉल्स। मित्रांनो पत्ती टाकले तर पत्ती वरच तरंगते टाकू आता साखर टाकूया आपण याच्यामध्ये यार बस कर की ते महाराष्ट्र तिकडे ते चहा पित नाही तिकडे त्यांना काम करायचे चालू कर थोडा गॅस चालू कर ना नहीं गॅस चालू कर ना फिर आव्यो ना कमी जास्त कर आपले आरोग्य मेरे को तो ऐसा धक हो रहा है टाकला कोई बात नहीं चहा उतू गेला दोबारा ट्राय करेंगे तू नाही मित्रांनो आवरून पाऊस खाली अंगावर पडतंय तरी अवघा इथं आता चहा पेत बसला मजा वेगळी असते मित्रांनो असं बाहेर आल्यावर। मित्रांनो फायनल आमचा चहा झालाय बघा कसा बनवलाय आमचा चहा जबरदस्त कार्यक्रम अजून आहे काय आपल्या काही प्लेट वगैरे आहेत का? प्लेट वगैरे काहीच नाही हो याची खाली फक्त चहाची चाळणी नव्हती मित्रांनो हे बघा स्टोव इथं पडलाय बघा गॅस इथं आहे हे सामान इथं पडलंय आणि वैभव गेला तिकडे वर
असतील ना चहा द्यायला. शपथ सगळे भिजले राव. बॅग पण भिजली, पांघरून भिजलं. खरं सांगतो मित्रांनो, खरंच मजा आली चहा प्यायला. फर्स्ट टाइम मित्रांनो, फर्स्ट आमच्या नवीन स्टोअर आम्ही फर्स्ट टाइम चहा बनवलाय. चला मध्ये जाऊया आपण एकदा. चल. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आइए देखते हैं बैठन मजा आएगा. चहा पिऊन तू पिला का चहा? अशा प्रकारे मित्रांनो आमचा चहा संपला. खरंच लय पचका झाला. लय पचका झाला. चहा करायचे कप नाही, चहा काय नाही, काय नाही. आणि वरून दोघं तिघाला सांगितलं चहा प्यायला. आईस्क्रीमचे कप धू पिवला आम्ही चहा. अरे थोडस बघा रे यार, कसं बाहेर गेल्यावर उगं नसते व्हिडिओ मध्ये कॅम्पिंग करत. हा भाई असं तसं एकदा या मग कांडीत कॅसडा लागतो. चला आणखीन आपलं थोडंसं पुढे जायचे. एक बेस्ट लोकेशन बघायचं तर पाणी असेल तिथे आपण कॅम्पिंग करूया. तर खरंच यार व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. थोडीशी जास्तच मेहनत या व्हिडिओला, थोडी जास्तच मेहनत आहे आमची. थोडं राहा सोबत. त्याच्यामुळे कॅम्पिंग सोडून थोडासा वेगळा विषय दाखवतो तुम्हाला. ट्रक आहे रे, ट्रक पडलाय डायरेक्ट. शपथ रे, मध्ये असणार राहिला असेल का? गेला असेल जागेवर. असा टर्न आहे असा उतरतीला. त्यामुळे आता हे त्याच्यामुळेच बनवले वाटतं माहिती बॅरिगेज. ओके, खतरनाक टर्न आहे, त्यामुळे ऍक्सिडेंट झाले असता. मित्रांनो कधी मित्रांनो कुठं चाललात ना, गाडी एकदम सेफली चालवा यार. खरंच आयुष्य आहे तर मित्रांनो, बाकी सगळं आहे तर जपा स्वतःला. गाड्या नीट चालवा. असते एकेकाची गाड्या अशा, हे ट्रॅक्शन कंट्रोलच्या नावावर उगाच गाडी पळवत राहतो भाई. एवढा पुढे जाऊ. चल निघ. मित्रांनो तेव्हा वैभव गेला होता संडासला. हागला का? अरे प्रकृतीमध्ये हागला. हाडा बिडा दिसला नाही तिथं समोर हाडा पडलेत. चांगलं नाही असं कॅम्पिंग करायला. रातभर राहायचं आपल्याला, 5-6 वाजेपर्यंत राहायचं, खायचं प्यायचं, दुसरीकडे जायचं. तर फायनली मित्रांनो आपण ही लोकेशन चॉईस केली आहे टेंट साठी, म्हणजे कॅम्पिंग करण्यासाठी. ठीक आहे, इथं लावूया आपण टेंट आपला इथं. जे सोबत काय भजी वगैरे आणलं ते बनवून घेऊ. माहिती नाही तर गॅस किती उरला हेच माहिती नाही. कमीत कमी 1 घंटा तर चहालाच लागला टाइम. गॅसचं नको विचारू, गॅस लई आहे. तर चला ना, हे बघा हे दगड दिसत ना, इथं पाणी पण आहे. म्हणजे आपल्याला पाण्याची पण सोय होऊन जाईल. म्हणजे खरकटे भांडे झाले तर पाणी बिणे सगळं होईल. ठीक आहे. तर ते कसं आहे ना मित्रांनो, आता टेंट पण टाकलाय आम्ही. कसा भाई फायनली आपला टेंट पण टाकण्यात आलेला आहे. माहिती नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये आम्ही किती वेळ राहू शकल, कारण वारं तर खूप आहे. तर आता बघूया, मधून तर सगळं वल्ल झालंय. खालच्या साईडला सरफेस एरिया फुल वल्ला झालाय. बघूया जसं झालं तसं करूया. काय ते चायला फर्स्ट टाइम आहे. जे झालं ते बघूया. आता पुढे काय मध्ये जायचं का? नाही, पहिली मॅगी पहिलं नाश्ता करूया. चला प्लॅन ठरलाय मॅगी बनायचा, तर चला मॅगी बनवूया. चल. ते कसं असतंय ना मित्रांनो, हे अशा गोष्टी ना इथंच होत्यात. वैभवला बघा मध्ये टेंट मध्ये मित्रांनो आता चटई टाकली आम्ही मस्त पैकी. आई शपथ, कसं वाटतंय. पॉवर बँक आहे, खायला पिला भाई. फिरा रे फिरा तुमच्या. तर चला मध्ये जाऊया. आणलेलं सामान काय मध्ये आपण आता मॅगी नाही तर भजी बनवूया. मला बाहेर थांबायला लागेल कारण मध्ये थोडेसे जास्त वरलं होते. जे लागले ते मला सांग पटापट, मी देतो तुला आणि मग बनवतो आपण.
फायनली मित्रांनो आपण आलोय टेंट मध्ये. कसं आम्ही टेंट कसा मारलाय बघा. आणि आमची मॅगी पण रेडी आहे इथे खाली बघा. ठीक है. नंतर थोडा ना आम्ही भजी त्याच्यामध्ये बघा गांडे. तर हे भजीचं कडी एवढंच तेल आहे, एवढ्यात भज्या बनायचे तर सकाळी भजी चाडभर तेल आणि हातभर पाय. एकदा तरी कॅम्पिंग करा यार मित्रांनो. खरंच कॅम्पिंगची मजाच अलग राहते यार. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघितले कॅम्पिंग, पण आज फर्स्ट टाइम मी लाईव्ह करतोय. म्हणजे स्वतः येऊन कॅम्पिंग करतोय. खरंच खतरनाक आहे. थोड्या अडचणी पण येतात, रिस्क राहते. वातावरण बघा आमच्या पाठीमागे कसं आहे. आम्ही अशा प्रकारे टेंटिंग केलेली आहे. तुमच्या कसं आहे यायच लागते. लोकेशन, कलर आणि क्वांटिटी सांग भाऊ. मॅगी आणि क्वांटिटी सांगा. क्वांटिटी भरपूर आहे. क्वांटिटी कसं आहे मित्रांनो, कसं आहे हे आला ते. असं नाही अहो, इकडे गाडी लावली सोपं बैगन पॉइंट आहे. आणि मॅगी पण एक नंबर झाली होती. मीठच टाकलं नाही तरी लय बाहेर लागली मॅगी. नाही बात करायला लागेल. पण मित्रांनो वातावरण आता असं झालंय बाहेरून तर पाऊस चालूच आहे मध्ये पण. आणि बंद केल्यामुळे गॅसच्या ह्याच्यानं गरमी होते मध्ये. काय आता बाहेर फिरायला आलं म्हणलं तर हे सगळं तर सहन करायचं लागेल. काही करण्यासाठी काही करायचं लागते, असं असते. पण आता विषय असा आहे इथं झोपायचं कसं. खालून सगळं अक्षरशः सगळं वल्ल झाले. अंग सगळे कपडे वल्ले आहेत सगळे. कारण नेचरच्या म्हणजे वातावरणामध्ये येऊन असं आम्ही कॅम्पिंग करणार असं आम्ही ठरवलं होतं. आणि फायनली आज आमचं ते स्वप्न पूर्ण झाले मित्रांनो. आणि हे बघा आम्ही कॅम्पिंग टेंट टाकला, कॅम्पिंग केली, त्यामध्ये भजे बनवले, मॅगी बनवली आणि गाडी बघायला लावलेली आहे आमची. बोलतोय भजे बनायचे भजे बनवायचे आहेत. आता आणखीन भिजतोय आम्ही. आता मध्ये अख्खा सगळं वल्ल झालंय. तर अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्ही कधी टेंट टाकून कॅम्पिंग केलंय का कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो. तुम्हाला काय कशा अडचणी कशा आल्या ती पण नक्की सांगा. अडचणी अशा आहेत, आम्ही थांबणार आहेत, निघणार आहेत घरी. लावायची शर्यत कसली झकड कसली मी लपवत जाऊन तुम्हाला सापडायचं. म्युझिक. तेव्हा हे येडे चाळी कसले करते. आता तयारी चालू आहे आमची भजी करण्याची. तर बटाटे कापलेत, कांदे कापलेत आणि आपला गॅस पण चालू आहे. नाही चालू रेडी आहे, चालू करायचं राहिलंय. तिकडे चल ती हे दे पीठ दे. भजी खायचं म्हणलं तर कुठे यायला लागल. जन्नत मध्ये टावर लाईन तळवडे टावर लाईन कृष्णा हाऊसिंग सोसायटी काशीद बिल्डिंग फ्लॅट नंबर. अरे भजे खायला कुठे यायचे ते सांग. काशीद बिल्डिंग. बिन कमी बोंबलं तू वैभव बनवतोय पॅटर्न ठीक है. भज्याचं. तर असं आम्ही छोट्या छोट्या पुड्या बांधून आणल्या. तर हे आहे मीठ. तर मीठ टाकूया सगळ्यात पहिल्यांदा. कुकिंगची रेसिपी पण बघून घ्या मित्रांनो तुम्ही. एकाच व्हिडिओमध्ये 2 नॉलेज तुम्हाला देतो आम्ही, 2 गोष्टीचे नॉलेज. ही कॅम्पिंग कशी करावं बाहेर आल्यावर आणि काय काय प्रॉब्लेम्स येतात आल्यावर ती कसं काय करायचं. हे बघा हे असा स्टोव लागेल तुमच्या मनात. चला जाऊ द्या. मेन पाणी, मेन मित्रांनो पाणी. आता हे काय निघेल काय माहिती नाही, बघा काय. तर हे आहे ओवा. वासावरूनच कळायला राव मित्रांनो ओवा आहे तो भज्यासाठी एक बेस्ट इन्ग्रेडियंट्स आहे, ज्यामुळे भज्याला एक वेगळ्याच प्रकारची चव आणि स्वाद येतो. हमको सिखा रिया है. तर निघाले हळद. खाताना टाक खाली. तर बघा रेसिपी मित्रांनो बघून घ्या कसं आहे. पहिले हळद आपण टाकलं, मीठ टाकलं, ओवा टाकला, नंतर यावर आपण परत टाकतोय वरून हळद. मी अशा डब्यामध्ये छोट्या छोट्या पुड्या बनवून आणलेत. आहे सोडा, खायचा सोडा, जे मित्रांनो भज्यांना असे फुसफुसीत क्या बोला तूने घुसघुसीत करण्यासाठी कामाला येतात. लोकांपेक्षा वेगळं करायचं रे आपण काहीतरी. शेवटी निघाले आपलं मिरचू, बुकनी मिरचू. खाल्ले की डायरेक्ट डोंगातून जाळ. याच लागतील भजी खायला. बघा भजी कोण बनवतोय. वैभव वनवे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. पळी वेळ आणायला पाहिजे रे. आहे मित्रांनो झाले का नाही भजी पण रेडी. घे चल भजी काढ. खरंच मित्रांनो फर्स्ट टाइम आम्ही असं प्लॅन केलंय आणि असे भजी आणि मॅगी बनवून खातोय. खरंच वेगळं वाटतं एकदम. एक वेगळाच अनुभव येतोय.
पण बरंचसं काही शिकण्यात येते. म्हणजे बरंच काही आम्हाला असं कळालं की आता नेक्स्ट टाइम आम्ही ह्या चुका नाही करणार. खरंच यार मित्रांनो, खरंच मी लकी असला मित्र मला भेटलाय. मी तर काही केलं नसतो, असले भजे बिजे ते शक्यच नसतं झालं माझं. पण एक नंबर भजे झाले होते, एक नंबर यार. विचारच केलं होतं आजचे भजे मित्रांनो जर बाहेर खायला गेलं ना कमीत कमी तुम्हाला 80 रुपयाला एक प्लेट किंवा 40-50 रुपयाला एक प्लेट भेटेल तुम्हाला. माहिती काय सगळं आपलंच करणं, आपण खाणार, आपण क्वालिटी टेस्ट कसे याच लागतं. आता थोडं जास्त पडा रे. एक नंबर झाले. तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही कॅम्पिंग केली आहे. खूप मजा आली. मॅगी बनवली आम्ही, भजी बनवले, काय अडचणी आल्या सगळ्या सहन केल्या यार. खरंच बाहेर आले की असंच करायचं लागेल सगळं सहन. आता काय भाजी नाही, मीठ नाही, मीठ घरी विसरलं, आणलं सगळं जसं आणलं तसं बनवलं, खाल्लं. पण मित्रांनो बाहेर फिरण्याचं आणि टेंट टाकून कॅम्पिंग करण्याचं, बाहेर करण्याचं ॲज पर बजेट माहिती राहून सगळ्या गोष्टी करायला लागतात. जसं बजेट आहे त्या हिशोबानं. तर ठीक आहे, ह्यावेळेस आपला छोटा टेंट होता. पुढच्या वेळेस नक्की मोठा करू. असेच नवीन नवीन आणि फनी व्हिडिओ बघायचे असतील ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला परत भेटूया.